मालेगाव महानगरपालिकेच्या संदर्भात आजचे महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। किती उमेदवारी अर्ज दाखल झाले, किती उमेदवारी अर्ज खरेदी झाले या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे महाराष्ट्र न्यूज इंचार्ज आणि मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू थेट आपल्यासोबत कॉल लाईनवरून जोडले जात आहेत। बोला हरीशजी, काय सविस्तर माहिती मिळते आजच्या अपडेट संदर्भात? नमस्कार। मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज विकत घेणे आणि दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत। तर आपण त्याबद्दल प्रबंधभूमीने रोजच्या रोज सगळे अपडेट दिलेले आहे की जसं 23/12ला 196 व्यक्तींनी 361 अर्ज विकत घेतले होते। 24/12ला 197 व्यक्तींनी 404 अर्ज विकत घेतले होते। 25ला सुट्टी होती आणि 26/12ला 174 लोकांनी 363 अर्ज घेतले होते। या पद्धतीने आणि आज 27/12ला 151 व्यक्तींनी 253 अर्ज विकत घेतलेले। अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत उद्या आहे सुट्टी, आता फक्त 2च दिवस उरलेले आहेत अर्ज विकत घ्यायला देखील आणि अर्ज नामनिर्देशन पत्र दाखल करायला देखील। तर आत्तापर्यंत 718 व्यक्तींनी 1381 म्हणजे 1381 अर्ज विकत घेतलेले आहे। ही संख्या म्हणजे खूप मोठी दिसते। यावरून इच्छुक उमेदवारांची संख्या पण मोठी दिसते। मला तरी वाटतं की आजच्या घडीला ही संख्या नाशिक महानगरपालिकेपेक्षा सुद्धा जास्त आहे असं माझा अंदाज आहे, असं मला एकंदरीत दिसते। तर एवढी मोठी संख्या ही मालेगावमध्ये आहे। तर अशा पद्धतीने जर आपण बघितलं, परंतु कालपर्यंत कोणीही अर्ज दाखल केलेला नव्हता आणि उद्या आहे सुट्टी। आता राहिला फक्त 30 आणि 31 29 आणि 30 दोनच दिवस राहिलेले आहेत, कारण 31ला अर्जाची छाननी आहे। तर फक्त 2च दिवस भरायचे आहेत, आता उर्वरित आहेत। तर त्यामुळे एकदम शेवटच्या क्षणाला बरीच मोठी गर्दी होणार आहे, कारण आज जे अर्ज ज्यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले ते मी आता आपल्याला सांगतो की प्रभाग क्रमांक 11 मध्ये आशाबाई प्रकाश अहिरे यांचा एक अर्ज आलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये जगदीश तुकाराम गोरे यांचे 2 अर्ज आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये नरेंद्र जगन्नाथ सोनवणे यांचे 2 अर्ज आलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये पाटील नलिनी विजय यांचा 1 अर्ज आलेला आहे। अशा पद्धतीने आज 4 व्यक्तींनी 6 अर्ज दाखल केलेले आहेत। परंतु आपण जर अर्ज विकत घेतलेल्यांची जी संख्या बघितली तर ते 1381 आहे आणि 718 व्यक्तींनी घेतलेली आहे आणि 84 नगरसेवक निवडून द्यायचे आहे। आता 84 पैकी म्हणजे एवढे निवडून द्यायचे आणि निवडणूक आहे, तर 4च व्यक्तींनी आत्तापर्यंत अर्ज दाखल केलेले आहेत। याचा अर्थ आपण लक्षात घ्या की सोमवारी आणि मंगळवारी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करणारे इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करायला येणार आहे। त्यामुळे आता चित्र असं दिसतंय की त्या 2 दिवसामध्ये बरीच मोठी गर्दी असणार आहे। त्यामुळे तिथे असलेले जे निवडणूक कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस यांची मात्र दमछाक होताना आपल्याला म्हणजे दमछाक नक्कीच दिसणार आहे। त्याचबरोबर उमेदवारांचे अर्ज तो मला असं वाटतं काहीतरी जो राजकीय डावपेचा भाग असेल किंवा एक सावध पवित्रा घेण्याचा भाग असेल हा, की तोपर्यंत ते अद्यापपर्यंत म्हणजे अजून बघतायत की कोण प्रतिस्पर्धी किंवा अर्ज भरायचा जो अर्ज आहे तो थोडा किचकट असल्यामुळे अनेकांना वकिलांचा सहयोग घ्यावा लागतो आहे आणि विचारपूस करून अशा पद्धतीने, कारण आपला अर्ज बाद होऊ नये म्हणून सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन अशा पद्धतीने हे लोक अर्ज दाखल करण्याच्या ह्याच्यात आहेत। परंतु हे मात्र निश्चित आहे, येणाऱ्या 2 दिवसात उद्या सुट्टी आहे, सोमवार आणि मंगळवार 29 आणि 30 या 2 दिवसामध्ये मात्र प्रचंड गर्दी आपल्याला म्हणजे त्याच्यावर दिसेल अर्ज भरणाऱ्यांची। अशा पद्धतीचं हे आपल्याला मी समालोचन केलेलं आहे। धन्यवाद सर। एक मात्र महत्त्वाचं नमूद करतो की जर असं बघितलं तर सगळ्यात जास्त अर्ज प्रभाग क्रमांक 1, 9, 10 निवडणूक निर्णय अधिकारी 2 यांच्याकडे सगळ्यात जास्त अर्ज म्हणजे 338 अर्ज यांच्याकडून गेलेले आहेत आणि त्याच्या खालोखाल जर आपण बघितलं तर 209 अर्ज हे प्रभाग क्रमांक 18, 20, 21 मधून गेलेले आहे आणि सगळ्यात कमी फक्त 154 अर्ज हे प्रभाग क्रमांक 13, 15 आणि 17 इथून आहेत। ही एक महत्त्वाची माहिती। धन्यवाद।
धन्यवाद हरीशजी माहिती दिल्याबद्दल. याच प्रकारे या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.